स्टेजवर या. पहिले भाऊनच एवढी सुंदर शूटिंग केली ना. समीर का तुमच्यासाठी उखाण घेतो एक. तुम्ही चांगली शूटिंग केली ना. YouTube चॅनल. बोपापूर पासून रुयाड पर्यंत पेरला लसूण. बोपापूर पासून रुयाड पर्यंत पेरला लसूण. आणि समीर भाऊचं नाव घेतो संडासात बसून. सुधा बुध खोई तेरे प्यार में मैं तो सुधा बुध खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में. सब कुछ भूल गई तेरे संसार में. आजी खाली बसा ना. ए पोरो खाली बसा. येडी म्हणत्यात हिला. येडी म्हणत्यात हिला. येडी म्हणत्यात हिला. येडी म्हणत्यात हिला. येडी मंदा दिला बाबा. येडी मंदा दिला. येडी 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 मंदा दिला बाबा. येडी मंदा दिला. येडी मंदा दिला बाबा. येडी मंदा दिला. येडी म्हणत्यात हिला. येडी म्हणत्यात हिला. येडी 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 मंदा दिला. येडी मंदा दिला. येडी मंदा दिला बाबा. येडी मंदा दिला. खाली बसा. ए पोरी हो खाली बसा. खाली बसा. खाली खाली बसा. हॅलो तिकडं वायरिंग आहे. ओ तिकडं वायरिंग आहे. वायर आहे तर तिकडं लाईट नीचे. ला 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 ला. या सागर महाराज स्टेजवर या.
मला येडी म्हणते. मी काय येडी आहे का? मला येड लागलं म्हणून मी येडी झाली. मला त्याचं येड लागलं. थो नाही का? थो 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 नाही का? थो 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 नाही का? आता म्हणान कोणाचं, मग म्हणान कोणा संग. मला एवढ्या लोकांमध्ये सांगायचं म्हणलं का टेन्शनच येते. त्याचं येड लागलं म्हणजे त्याचं. थो नाही का? थो 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 शोधू कुठं, शोधू कुठं, शोधू कुठं, दिसला ग बाई दिसला. शोधू कुठं. हा पिंटाजी बाबा. डंग डंग बुबू. शोधू कुठं, दिसला ग बाई दिसला. मला बघून केसात लपला. शोधू कुठं, शोधू कुठं, दिसला ग बाई दिसला. तुमसे मिलने मग त्याचं येड लागलं. थो नाही का? थो 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 नाही का? बंडारीचा काळा इटोबा. त्यानं मला येड लागलं. त्यानं बरं नाही केलं. एकदाच जर त्याचं येड लागलं माय बाप, आपल्याकडे काही शिल्लक राहत नाही. मी त्याच्यासाठी काय काय सोडलं, सगळंच सोडलं. काय काय सोडलं, सगळं सोडलं. सुटली प्रपंचाची असं देह भानासी विसरले. स्वस्वरूपाचे लागले पिशे मी सद्गुरु घरची बेडी नव्हे धडपड. म्हणून मला लोक काय म्हणतात, हिला शेजारीनं नेलं व बया, हिला शेजारीनं नेलं व बया, हिला पंढरीला नेलं व बया, हिला पंढरीला नेलं व बया. एवढं शेजारीनं केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. शेजारीनं नेलं ग बया, हिला शेजारीनं नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. एवढं शेजारीनं केलं ग बया, एवढं शेजारीनं केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया, 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 मला पंढरीला नेलं ग बया. जान्हवी मांढरे या छोट्याशा मुलीने मला 100 रुपयाचं दान दिलं. जोरात टाळ्या वाजवा. झाला कर्माचा मातेर सांडीले 5 पोरा सोडून दिला से भ्रतारा मी सद्गुरु घरची बेडी
वेडी नव्हे धडपड. सगळ्याचं लक्ष याच्याचकडे आहे बाई. कोणी म्हणते कुठून आणलं, कोणाचं वय, किती महिने झाले, हे तुमच्याच गावातलं वय. याचा सुद्धा मी तुम्हाला शेवट भावार्थ सांगून जाईन. याचा सुद्धा मी तुम्हाला शेवट भावार्थ सांगून जाईन. माय बाप, मला सुद्धा नवरी झाले. मी कशी दिसतो, मी कशी दिसतो? काला सा चेहरा मेरा काजल का नुकसान है, काला सा चेहरा मेरा काजल का नुकसान है, रंग मेरा देख के, रूप मेरा देख के, ये चश्मे वाला बुड्ढा भी हैरान है. मला सुद्धा नवरे झाले माय बाप. पण किती? मला बाई नवरे झाले 4. 4 नवऱ्याचे झाले माई 6 पोर, आणि 6 पोराचे झाले मावशी 18 नातवंड. पण काय सांग म्हणते मावशी, आतापर्यंत एकाने आजी म्हणलं नाही. काय म्हणून अशा बैता तोंडाची ले? मग काय म्हणतात? वेडी म्हणतात मला, वेडी म्हणतात, वेडी म्हणतात मला, वेडी म्हणतात, वेडी म्हणतात हिला, वेडी म्हणतात, वेडी म्हणतात हिला, वेडी म्हणतात मला, वेडी म्हणतात. तुमच्या गावातले लोक येडी म्हणतात, येडी म्हणतात मला, येडी म्हणतात. तुमच्या गावातले लोक येडी म्हणतात, येडी म्हणतात तुला, येडी म्हणतात. रुह्याडातले लोक येडी म्हणतात, येडी म्हणतात तुला, येडी म्हणतात. रुह्याडातले लोक येडी म्हणतात. झाला कर्माचा मातीरा सांडी, लिपाच पोरा सोडून दिला शे भ्रतारा. मी सद्गुरु घरची वेडी नव्हे धडपड. आई बाप, मी त्या देवाच्या नामाने वेडी झाली. मी त्या देवाच्या नामाने मी सगळा संसार विसरून गेली, माझ्या नवऱ्याला विसरून गेली, माझ्या लेकरा बारांना विसरून गेली. माय बाप, असं मला त्या पांडुरंगाचं वेळ लागलं. पण माझ्या ताई बहिणी तर एवढ्या त्या प्रेमात वेड्या झाल्या की माझ्या ताई बहिणी काय म्हणतात, सोन्या त्या मायावर भरोसा नाही का? अहो, त्या जन्म देणाऱ्या मायबापाचा त्यावर भरोसा नाही, आणि तो सोन्या गावात त्यावर भरोसा ठेवून. एवढ्या त्या प्रेमात वेड्या झाल्या माय बाप. आणि माझे दादा भाऊ तर बापा ते कोणता का नवीनच गेम आला होत्या मोबाईल मध्ये. एवढा गेम आहे, वरत चढू चढू खेळते, काम ते चढ 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 चढ, धसलं धसलं धसलं, निघलं निघलं निघलं, पडलं पडलं पडलं, गेलं 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 गेलं, काढ 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 काढ, निघलं निघलं, आलं आलं आलं. आई म्हणते बापू जेवण करून घे, पण बापू म्हणते धसलं धसलं, काढ 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 काढ, गेलं 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 गेलं, आलं आलं आलं, पडलं पडलं. कोणता गेम आहे का या बापजी? कोणता वय? काय त्या पबजीने वेडे झाले हो. त्या मोबाईलचं, त्या पबजीचं, त्या फ्री फायरचं वेळ लावून आपल्या जीवनाचं सार्थक नाही. वेळ लावायचं त्या भगवंताचं लावा माय बाप. तुमच्यावर किती मोठं संकट पडू द्या, त्या संकटातून आपल्याला आपले नातेवाईक सोडणार नाही, पण आपल्याला त्या संकटातून भगवंत सोडवल्याशिवाय राहणार नाही. हो नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. हो नाचूंगी 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 नाचूंगी, हरि गुण गावत नाचूंगी. नाचूंगी 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 नाचूंगी, नाचूंगी 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 नाचूंगी, मैं तो हरि गुण गावत 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 नाचूंगी. माय बाप, त्या देवाच्या नामाने वेडी झाली माय बाप. माझे दादा भाऊ वरत चढू चढू खेळतात, आणि त्या संकटातून आपल्याला नातेवाईक सोडणार नाही, पण तो भगवंत आपल्याला सोडवल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढं जर आपल्याला कोण शिकवलं असेल, तो कोरोनानं शिकवलं माय बाप. कारण की कोरोनाच्या अगोदर नवऱ्याला बायको काय म्हणत होती, पिंट्याचे बाबा तुम्ही ऐकलं का, तुम्ही माझ्या जीवातला जीव आहे हो, तुम्ही माझ्या जीवातला जीव आहे. पण त्याच पिंट्याच्या बाबाला कोरोनाच्या काळात कोरोना झाला होता. त्याच पिंट्याच्या मायनं लक्षावर मध्ये कोंडून ठेवलं. तेच पिंट्याची माय दुरून जेवणाचं ताट सरकून दे, तेच पिंट्याची माय दुरून गोळ्या फेके, काऊन फेके व त्याचा कोरोना आपल्याला लागते. म्हणून कोरोनाच्या काळातून सुद्धा आजही जिवंत आहे आपण. आपल्या नातेवाईकांना सोडवलं का, आपल्या मित्र मैत्रिणीनं सोडवलं का, नवऱ्यानं वाचवलं का, कोण वाचवलं? तू का म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचवणी, त्या भगवंताशिवाय आपल्याला कोणीच वाचू शकत नाही. तुम्ही पोराबा किती म्हणाल माझ्यासोबत 1000 मित्र आहे, पण 1000 मित्र फक्त दादा तुमच्यासोबत जेव्हा आरट्या पार्ट्या करून खायच्या असतात तेव्हा तुमच्यासोबत 1000 मित्र असतात. तुमच्याकडून पैसा उधळायचा असतो तेव्हा 1000 मित्र तुमच्या सोबत असतात दादा. पण
पण एखादी जर कोरोना सारखं तुमच्यावर संकट पडलं ना, सगळे मित्र आपापला मार्ग पकडतात आणि तुम्हाला एकट्याला त्या संकटात टाकून जातात. म्हणून मित्र कसा असला पाहिजे? दुःखडवायला उंबरा सारखा, दुःखडवायला उंबरा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. हजार मित्र असून कोण्या कामाचे नसतात दादा. एकच मित्र असा असला पाहिजे की तो तुमच्या सुखातही सोबत असे आणि दुःखातही सोबत असे. पण आता असा मित्र भेटणं कठीण झालं, कारण की आताच कसं झालं, सुख की सब साथी दुःख में ना कोई. दुःखात कोणीच येत नसतं दादा, फक्त आणि तो भगवंत येत असतो बाई बा. म्हणून त्या भगवंताचं वेड लावा हो, भगवंताचं वेड लावा. पण मला लयच खरूच झाली हो. अरे बाप, ए पट्ट्या खाजून देतो का मोबाईल वाल्या? ए पट्ट्या दे खाजून. वाटच पाहत होता का तू? साऊंडवाले भाऊ देतो का खाजून? लयच खात झाली ना. ए कॅमेरावाल्या पट्ट्या दे ना खाजून. ए चल. वाटच पाहत होता का तू? बाईले काऊन खात झाली? बाईले काऊन खात झाली? बाई 8-8 दिवस आंघोळ करत नाही, 15-15 दिवस दात घासत नाही, 1-1 महिना इकडे जात नाही, आणि त्याच्यात वांग आणि लागलं महाराज लोकांच्या मग ते आमचा काही पिच्छा सोडत नाही. जिथं आम्ही तिथं ते तयारच राहते पुढंच. त्याच्यामुळे लस खरूच झाली. म्हणून तिरुपती बालाजीला जाऊन केलं मी मुंडन, तिरुपती बालाजीला जाऊन केलं मी मुंडन. या कॅमेरा वाल्या भाऊचं नाव घेतो खाजून एकदा ढुंगण. काय ना खाजच तशी झाली ना. ए पट्ट्या देतो का खाजून? काल बस तिथं. ही काही साधारण वेडी नाही, ही काही जळून वेडी होऊन नाही आली. सोलापूर जिल्ह्यात चंद्रभागेच्या तीरावर असणारं गाव आहे, तिथून मी वेडीहून आली. सोलापूर जिल्ह्यात चंद्रभागेच्या तीरावर कोणतं गाव आहे व? कोणतं गाव आहे? पंढरपूर आहे. आणि पंढरपूर मी वेडीहून आली. मग काही साधी वेडी असेल का? ही येडी काय करते माहितीये का? 8 दिवसा बाजारा जाते, 50 केळ मोजून आणते, आतला गाभा आपण खाते आणि नवऱ्याच्या हाती काय देते? टरफल देते. एवढी वेडी हुशार आहे. तुम्ही म्हणाल बाईने 4 नवरे सांगितले. बाईचे 4 नवरे म्हणजे 4 वेद आहे मै बाप. 5वा वेद म्हणजे तुकोबारायचा गाथा आहे, आणि तो मी माझ्या पोटात साठवून ठेवला आहे. पण सगळेच लक्ष याच्याचकडे होतं. कुठून आणलं, किती महिने झाले, कोणाचं आहे? हा तुकोबारायचा गाथा आहे मै बाप, आणि तो मी माझ्या पोटात साठवून ठेवला आहे. 6 शास्त्र म्हणजे 6 पोरा आहे, 18 नातवंड म्हणजे 18 पोरा नाही मै बाप. 6-4 पोरा आहे बा. किती? 6-4 64. 6-4 64. किती? मी म्हणलं मी एकटी शेडी आहे खरी, तुम्ही तर येडेच झाले हो. मी 64 म्हणल्याबरोबर तुम्ही 64च म्हणता. पण मग तर मी म्हणल्यावर तर म्हणलं 64 म्हणलं. मी तर येडी आहे, तुम्ही सगळी येडी आहे. आणि येडेच लोक येड्याचं ऐकायला येते. चांगले लोक येड्याचं ऐकायला येत. जे चांगले होते ते घरी झोपले, आणि तुम्ही येडे होते म्हणून इथं डोळे फोडत बसले. हाय ना मग तुम्ही येडे आहे का नाही? तुम्ही म्हणाल मग आम्ही कसे येडे? तुम्हाला सुद्धा या देवाच्या नामाचा वेड आहे मी बाप. म्हणून तर देवाचं गुणगान श्रवण करण्यासाठी डोळे फोडो त्या धर्म मंडपात बसले माय बाप. तुम्हाला सुद्धा देवाच्या नामाचं वेड आहे. 6-4 पोरा बा. किती? मराठी मीडियम आहे का इंग्लिश? इंग्लिश आहे का?
त्याचाच प्रभाव होई या. मम्मी पप्पा होय का आई बाबा होय? हा मम्मी पप्पा होय का? आई बाबाच म्हणायचं. पण काही गावचे पोट्टे आई बाबाला काय म्हणते? मम्मी पप्पा. अरे मम्मी या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे का तुम्हाला? इजिप्त मध्ये मेलेलं प्रेत जे दफन करून ठेवलं जातं त्या प्रेताला इजिप्त मध्ये मम्मी म्हटलं जातं. पण आपल्या भारतातल्या पोट्ट्याने तो शब्द कोणाला वापरला हो? आईला. मग ऐका तुमच्या मेलेलं प्रेत होय का? मग मम्मी पप्पा चांगलं वाटते का आई बाबा? हा. 2 आतून एक गेला किती राहते? प्रश्न नीट आहे का? 2 आतून एक गेला किती राहते? किती राहते सांगा? 2 आतून एक गेला किती राहते? कसा एक राहते? 2च राहते. 2 किती राहते? 2 आतून एक गेला कोणालाच नाही माहित? 2च राहते. याले ज्याचं प्रॅक्टिकल करून पाहिजे असन त्यानं भारूड झाल्यानंतर रूम मध्ये यायचं. कोण कोण येणार आहे हात वर तर करा. हे तर 2ही कुठे तयारच राहते. कायले तिथे येता राजेवा? इथंच सांगतो तुम्हाला. तुम्ही प्रश्न नीट ऐकला नाही. मी का म्हणलं 2 आतून एक गेला. एक 2 जण इथं उभे ठेवा. त्याच्यातून आतून एक घालून द्या. किती राहिले? 2. तुम्ही प्रश्न नीट ऐकला नाही आहे का नाही? हे काही साधी येडी आहे का हो? अख्ख्याला येड लावून सोडते. काही जवळून विडून आली का? म्हणून माझे नाथ बाबा म्हणतात वेळ लागाव तर कोणासारखं? वेळ लागाव तर जनाबाई सारखं, वेळ लागाव तर मीराबाई सारखं, वेळ लागाव तर मुक्ताबाई सारखं माय बाप, वेळ लागाव तर माझ्या राधा गवणी सारखं माय बाप. माझ्या राधा गवणी सुद्धा वेड्या व्हायच्या. तिकडं कृष्णाची बासरी बाजली, तिकडं पळत सुटायच्या आणि काही म्हणायच्या मै तो सुधा बुध खोई तेरे प्यार में, मै तो सुधा बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, ज्योत जगा दे प्रीत लगा दे, ज्योत जगा दे प्रीत लगा दे, मुझे भी बुझा ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंसी वाले। ओ मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, ज्योत जला दे प्रीत लगा दे, ज्योत जला दे प्रीत लगा दे, तेरे हो मेले मुरली वाले ओ बंसी वाले, मुरली वाले ओ बंसी वाले, बंसी वाले। मैं तो सुध बुध खोई तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, ज्योत जगा दे प्रीत लगा दे, मुझे भी बुझा ले मुरली वाले हो बंसी वाले, मुरली वाले हो बंस. एवढ्या त्या माझ्या राधा गवणी वेड्याहून जायच्या की सगळे त्या कृष्णाच्या बासरीसाठी देभान विसरून जायच्या मायबाप. म्हणून वेळ लागाव तर माझ्या राधा गवणीसारखं 6 किती 10 10 18 28. माझ्या माऊलीचा हरिपाठ किती कडव्याचा आहे? 28. माझा विठ्ठल किती उभा आहे?
योगे 28 माझ्या माऊलीनं सुद्धा वर्णन करून ठेवलं. चहू वेदी जाणं शै शास्त्र कारण आणि 18 पुराण हरिसी गाती. मला त्या देवाच्या नामाचं वेळ लागलं माई बाप. मागचे मंडळी झोपले का? झोपले का? झोपू नका. भागवतात कीर्तनात भारुडात झोपलं नाही पाहिजे. कारण की असंच माझं एका ठिकाणी भारूड होतं आणि त्या गावातला माणूस कोण्याच दिवशी आला नव्हता आणि आला तर आला भारुडाच्या दिवशी आला आणि आला तर अशा खांबाला लेटून बसला. काही माणसालीची तोंड फाडून बसतात सवय येते. ह्या तसाच तोंड फाडून बसला. भारूड चालू होतो तेवढं त्याचा डोळा गेला डिकून. ह्या तसाच तोंड फाडून डोळा डिकून गेला याचा. भारूडही संपलं लोकही उठून गेले तर याले काही माहीत नाही. तेवढ्यात तिथं आलं एक कुत्र आलं. ह्या तोंड फाडूनच होता. मस्त याच्या तोंडात अभिषेक केला त्यानं. अभिषेक केला मस्त. यानं चाफललं. चाफल्यावर कसं लागलं असन व? चाफल्यावर कसं लागलं असन? चाफल्यावर कसं लागलं असन? हे पोरगी म्हणते खारड लागलं म्हणते. घेतला का बाई तू अनुभव? अनुभव घेतल्याशिवाय कोणी सांगू शकते का हो? त्या पोरीनं अनुभव घेतला असेल तबा एवढ्या लोकांमध्ये सांगून राहिली ते खारड लागलं असेल म्हणते. कारण की ते टीव्ही मध्ये ॲडव्हर्टाईज येते ना हो. आधी वापरून पहा मग विश्वास ठेवा. ह्या पोरीनं वापरलं असेल ना तबाच सांगून राहिली एवढ्या लोकांमध्ये ते विश्वास ठेवून खारड लागलं असेल म्हणते. वापरलं होतं का बाई? मग यानं चापल्यानंतर याले जाग आला. जाग आल्यानंतर हा घरी जाऊन झोपला. जाग आल्यानंतर घरी जाऊन झोपला. मग असे दुसऱ्या दिवशी 2-4 लोक असे चौकात जमा होते. म्हणे कालचा भारूड किती गोड गोड होतो म्हणे. कालचा भारूड किती गोड गोड होतो म्हणे. ह्या गेला तेवढ्यात तिथं कायचं गोड गोड हो म्हणे. सारं खारडही खारड होतं म्हणे. याले काही माहित नव्हतं का आपल्या तोंडात कुत्र्यानं अभिषेक केला होता म्हणून भागवतात कीर्तनात भारुडात झोपलं नाही पाहिजे. निळकंठराव राघोते बरोबर राघोते कडून 101 रुपयाचं दान आलं. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. नागपूरहून सुटली गाडी थांबली कामठीत. नागपूरहून सुटली गाडी थांबली कामठीत. निळकंठ काकाजीने 100ची नोट दिली दोन्ही घराच्या सामटीत. यायली का सामपटच भेटली होती का? म्हणून माय बाप मला बाई नवरी झाली 4 नवऱ्याची झाली माई 6 पोरायचे झाले मावशी 18 नातवंड. पण आताच्या पोरायला एवढं मोबाईलचं वेड आहे. त्या मोबाईलनं तर एवढं वाटूळ करून टाकलं. काही लोक म्हणत असतात ना देव कोण पाहिला देव कोण पाहिला. अरे देव बघण्यासाठी 3रा डोळा असावा लागतो. मग हाताची पट्टी काय म्हणते मोबाईल आमचा 3रा डोळा. मोबाईलनं ते एवढं वाटूळ करून टाकलं. मी असं म्हणणार ना मोबाईल वाईट आहे पण त्याचा आपण दुरुपयोग करून घेताय माय बाप. 7वी 8वीच्या मुली पळून जायला लागल्या त्या मोबाईलमुळे हो त्या मोबाईलमुळे. म्हणून इथं बसलेल्या माझ्या ताईंना बहिणींना या भारुडातून एवढंच सांगून जाईल मी तुमच्या लहान भावासारखा आहे. नाही तुम्हाला कोणतं वाद्य वाजवता आलं तरी चालते. नाही तुम्हाला कोणतं वाद्य वाजवता आलं तरी चालते. पण वेळ पडली ना एखाद्याच्या कान पडत वाजवता आली पाहिजे. एवढं मुलीचं सामर्थ्य असलं पाहिजे. एवढं मुलीचं सामर्थ्य असलं पाहिजे. पण काय कर म्हणता हो सगळी परिस्थिती बदलून गेली ना. एका ठिकाणचा प्रसंग आहे. पोरग पोरी समोर गुलाबाचं फुल घेऊन गेलं. पोरगी कडक होती. पोरीनं बाई सवारली आणि अशी कानपटात मारली ना त्याच्या. जशी कानपटात मारली तसंच पोरग धाड निशाण्या खाली पडलं. मग याचं गुलाबाचं फुल द्यायचं घेणं लगच राहिलं. मग डायरेक्ट म्हणे ताई मी तुला काय केलं होतं ग म्हणे. अगं म्हणे मी तुला भाजपचा कमळाचं फुल देत होतो म्हणे. पण ताई हुशार होती. अरे माकड तोंड्या म्हणे तू मला भाजपचा कमळाचा फुल देत होता ना मग मी सुद्धा तुला काय केलं म्हणे. तू मला भाजपचा कमळाचा फुल देत होता ना म्हणून मी तुझ्या गळ्यावर काँग्रेसचा पंजा दिला म्हणे. एवढं मुलीचं सामर्थ्य असले पाहिजे. कारण की जिकडं तिकडं महिला समोर आई या ठिकाणी मागं राहायचं आहे ना. जिकडं तिकडं महिला समोर. राष्ट्रपती कोण? महिला मंडळ. तुम्हाला आनंद कधी होतो? आनंद कधी होतो? 1500 आल्यावर. तुम्हाला आले का? आनंद कधी होतो? लाडक्या बहिणीचे 1500 भेटल्यावर. आणि दुसरा आनंद मुलगा झाला की आनंद. मुलगी झाली का नाकमोरट्टे कान. मुलगा झाला की तुमच्याकडे काय वाटतात हो?
काऊन वाटत पिढे? कारण की त्या मायबापाले खायचे राहते त्या पोराच्या हातचे फडाफड जोडी, म्हणून मायबाप वाटते त्या मुलाच्या नावाचे. मी असं म्हणणार नाही त्या मुलाच्या नावाचे पेढीने वाटू नका, अवश्य वाटले पाहिजे. पण ज्या दिवशी तो तुमचा मुलगा आई वडिलांची सेवा करेन ना, त्या दिवशी नक्कीच त्या मुलाच्या नावाचे पेढे वाटा. पण आम्ही फक्त म्हणतो वंशाचा दिवा पाहिजे. वंशाचा दिवा काय घराला गालावाले? अरे मुलापेक्षा मुलगी बनी प्रकाश देते, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, की त्याचा हरिक देवाला सुद्धा वाटला पाहिजे. आणि असे सुसंस्कारी मुलं जन्माला येणं म्हणजे साधू संतांनी त्या मुलाचे धन्यवाद नाही म्हणले, तर त्यांच्या आई वडिलांचे मानले. माय बाप धन्य धन्य माता पिता तयाची सांगितलं. माय बाप नशे मुलं जन्माला घाला की त्याचा हरिक देवाला सुद्धा वाटला पाहिजे. नशे मुलं घाला, नाहीतर मुलापेक्षा मुलगी बरीन प्रकाश देते दोन्ही घरी. मुलगी हे दोनच कुळाचा उद्धार करत नाही, शास्त्रामध्ये सांगितलं मुलगी हे 42 कुळाचा उद्धार करते. आणि मुलगा आपला इथंच खटक खटक बटना दाबत बसते. तरी आम्ही म्हणतो वंशाचा दिवा पाहिजे, वंशाचा दिवा पाहिजे. मग जिकडे तिकडे महिला समोर आहे ना, हाय का कुठे मांग राष्ट्रपती कोण? द्रौपदी मुर्मू नाही सांगायचं बाई, बाई म्हणायचं. नाही तर मी खूप नावं विचारणार, एवढे काही नावं तुम्हाला माहित नसेल, त्याच्यापेक्षा डायरेक्ट बाई म्हणा. राष्ट्रपती कोण? कलेक्टर कोण? ऑफिसर कोण? टीचर कोण? नर्स कोण? आमदार कोण? डॉक्टर कोण? खासदार कोण? आणि घराघरात भांडणं लावते कोण? बाईस लावते, माणूस नाही लावत. जिकडे तिकडे महिला समोर आहे, या ठिकाणी मागं राहायचं नाही. म्हणून माझ्या नाथबाबा शेवटच्या चरणात सांगतात, एका जनार्दनी वेडी अन सद्गुरूला शरण गेली, ही असल्या प्रकारची वेडी आहे मै बाप. त्या पांडुरंगाचं वेळ लावा, त्या पांडुरंगाच्या नावाचे पवित्र अशी तुळशीची माळ धारण करा, एकादशीचं व्रत करा, पंढरपूरची वारी करा, आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या मै बाप. पण आम्हाला गळ्यामध्ये तुळशीची माळ घालण्यासाठी लाज येतं, पण पायामध्ये काळा दोरा बांधण्यासाठी लाज येत नाही. आम्ही काळा दोरा पायात कशासाठी बांधतो? जादू होते, टोना होते, भूत लागते, खेत लागते. अरे माझ्या देवाच्या नामात एवढा पावर आहे, भूत नाही लागत, खेत नाही लागत, जादू नाही हो, टोना नाही हो, कारण की हरीचा एवढा उच्चार गाद आहे. हरी उच्चारण मंत्र पयगाद पळे भूत बाधा. देवाच्या नामात एवढा पावर आहे की आपण देवाचं नाम जरी घेतलं तरी आपल्यापासून भूत पळून जात असते माय बाप. म्हणून त्या विठ्ठलाने ती तुळशीची माळ काही साधारण नका समजू. तुम्ही गळ्यामध्ये लाख रुपयाचं सोनं घाला, त्या सोन्यापायी तुमच्या मांग 10 चोर लागल्याशिवाय राहणार नाही, त्या सोन्यापायी तुमच्या मांग तुमचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही. पण आपण जर त्या विठ्ठलाच्या नावाची पवित्र तुळशीची माळ धारण केली ना, तुमच्यापासून काळ दूर गेल्याशिवाय राहणार नाही, तुमचा जीव वाचल्याशिवाय राहणार नाही. कारण की त्या भगवंताला काय आवडतं? आवडे देवाची तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळबळा वैष्णवाचा. त्या भगवंताला काहीच आवडत नाही. गळ्यामध्ये घातलेले पवित्र तुळशीची माळ, कपाळ लावलेला चंदनाचा टिळा आणि या मुखाने घेतलेलं हरीचं नाम आहे बाप. आपल्या सोबत काहीच येत नाही, फक्त या हाताने केलेलं दा आणि या मुखाने घेतलेलं हरिनाम आहे बाप. म्हणून अहंकार कोण्या गोष्टीचा करू नका. पण काही काही गावातल्या लोकांना एवढा अहंकार आहे, ते कोण्या गोष्टीचा, कोण्या रूपाचा, ज्ञानाचा, महालमाडीचा. मी एका ठिकाणी भरोडा गेलो, त्या गावातले काकाजी म्हणे अख्ख्या गावात आपला हात कोणी धरू शकत नाही. मी म्हणलं असं काय आहे तुमच्याकडे का तुमचा हात कोणी धरू शकत नाही? असं काहीच नाही म्हणे, पण आपला हात कोणी धरू शकत नाही. त्या काकाजीने सांगितलं नाही, म्हणून मी त्यांच्या घरा शेजारीला विचारलं, हो जी म्हणलं याच्याकडे असं काय आहे म्हणलं का याचा हात कोणी धरू शकत नाही? असं काहीच नाही म्हणे. सांगू का म्हणे याचा हात कोणी काऊन धरू शकत नाही म्हणे? याच्या दोन्ही हाताला खरूज नाही म्हणे. खरूज झालेल्या माणसाचा हात कोणी धरण का हो? खरूज म्हणजे त्याच्या अंगाची खरूज आपल्या अंगाला करून घ्यायची नाही, हात धरण का नाही? खरूजमुळे याचा कोणी हात धरे नाही, याचा सुद्धा त्याला अहंकार झाला माय बाप. म्हणून अहंकार कोण्या गोष्टीचा करू नका. खाली हात आया है खाली हात जाएगा, तूने जो कमाया है दुसरा ही खाएगा माय बाप. खाली हातानच ये नाही, खाली हातानच जाणं आहे. म्हणून अहंकार कोण्या गोष्टीचा करू नका. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा, एकादशीचं व्रत करा, पंढरपूरची वारी करा, आपल्या जीवनात सार्थक करून घ्या माय बाप. म्हणून मला लोक काय म्हणतात? वेडी वेडी म्हणतात मला, भोळी म्हणता मला. हो वेडी 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 म्हणतात तिला, हो बाई वेडी म्हणतात तिला. वेडी म्हणतात मला, अव भोळी म्हणतात मला. हो वेडी म्हणतात तिला, वेडी म्हणतात मला. वेडी म्हणतात मला, अव भोळी म्हणतात मला. हो
गोडी म्हणता मला वेडी 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 मंदरीला गोडी मंदरीला वेडी 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 मंदरीला बाई गोडी मंदरीला. झालेली भरोडा सेवा पांडुरंग परमात्मा माऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबर आहे. शांती ब्रह्मनाथ बाबा तुमच्या गावातील देवदेवतांच्या चरणी श्री संत भोजाजी बाबाच्या चरणी समर्पित करून आपल्या भारुडाला पूर्णविराम देते. बोलण्याच्या ओघातून एखादी अपशब्द निघून गेला असन, कोणाच्या काळजाला टोचल्या गेला असन, कोणाचं मन दुखायला गेलं असन, आपलाच मुलगा आपलाच एक भाऊ समजून मला माफ करा किंवा माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा आणि तुम्ही जर तो मनालाच लावून घेतला असेल, आपलाच मुलगा आपलाच भाऊ समजून मला माफ करा. ज्या ठिकाणी ज्यांना 3 मुलं असन त्यांनी मला चौथा समजा, ज्या ठिकाणी ज्यांना 2 असन त्यांनी मला तिसरा समजा, ज्या ठिकाणी ज्यांना 1 असन बसा बसा बसा, कोणी उठून जाऊ नका. 5 मिनिट थांबा फक्त. 2 मिनिट मग जा ना, 2 मिनिट थांबा तुम्ही. थांबा 2 मिनिट. मग जा. ज्या ठिकाणी ज्यांना 2 मुलं असन त्यांनी मला तिसरा समजा, ज्या ठिकाणी ज्यांना 1 असन त्यांनी मला दुसरा समजा, आणि ज्या ठिकाणी ज्यांना काहीच नसन, ज्या ठिकाणी ज्यांना काहीच नसन, ज्या ठिकाणी ज्यांना काहीच नसन त्यांनी मला दत्तक घ्या आणि तुमच्या घरची स्टेटमेंट नावानं करून द्या. माझ्या भारुडाला अजिबातच आले नाही, त्यांनाही धन्यवाद. आले पण माझं भारूड त्यांना आवडलं नाही म्हणून घरी वापस गेले, त्यांनाही धन्यवाद. घरी गेले आणि पुन्हा वापस आले, त्यांनाही धन्यवाद. जे भारुडाला जाऊ जाऊ करत राहिले, थंडी लागली तर ब्लँकेट घेऊन पांघरून झोपले, त्यांनाही धन्यवाद. पुन्हा घेता घेता कोणाचे नाव चुकून राहिले असन, त्यांनाही धन्यवाद. कॅमेरेवाले भाऊनच एवढी सुंदर शूटिंग केली. नाव समीर का? तुमच्यासाठी उखाण घेतो एक. तुम्ही चांगली शूटिंग केली ना. युट्यूब चॅनल. बोपापूर पासून रुयाड पर्यंत पेरला लसूण, बोपापूर पासून रुयाड पर्यंत पेरला लसूण, आणि समीर भाऊचं नाव घेतो संडासात बसून. का करण राजा? तुमचं नाव का? शंकर भाऊ. शंकर भाऊ का? शंकर भाऊ. अग्नी होती वीर वीर्यावर होती घासणी, अग्नी होती वीर वीर्यावर होती घासणी, शंकर भाऊ गेले संडासला तर त्याला डुकरानं दिली ढुसणी. संडास असल्यावर काय बाहेर जायची? कोणाचं नावायची? चुकीचा नंबर लावला लागायची तुम्ही. म्हणून माय बाप, तुम्ही आईवडिलांनी सुद्धा कसल्याच प्रकारचा गोंधळ न घालता त्यांनी सुद्धा सुंदर अशा प्रकारे शूटिंग केली. त्यांचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. इथं कोणी महाराज मंडळी माझ्या भारुडासाठी उपस्थित राहिले असन, त्यांचे धन्यवाद. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. पुन्हा घेता घेता कोणाचे नावं चुकून राहिले असन, त्यांनाही धन्यवाद. पुन्हा घेता घेता कोणाचे नावं चुकून राहिले असन, त्यांनाही धन्यवाद. आणि एवढे करून जर कोणी म्हणत असेल का माझे नाव काहूनच नाही घेतलं, एवढे ओमदेवजी महाराज व्यवस्थापक यांनी सुद्धा माझ्या या ठिकाणी भरडाची संधी दिली. त्यांचे धन्यवाद. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. पुन्हा घेता घेता कोणाचे नाव चुकून राहिले असेल, त्यांनाही धन्यवाद. आणि एवढे करून जर कोणी म्हणत असेल का माझे नाव काहूनच नाही घेतलं, काहूनच नाही घेतलं, काहूनच नाही घेतलं, मग रातभर तुमच्याच गावात आहे काकराचा आता करून घ्या. बोलिलेले कुरे वेडे वाकुडे उत्तरी ज्ञानेश्वर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही उच्चारीला अधिकार मी आपुला. खरा क्षमा अपराध महाराज तुम्ही